अरे देवा, काय माहिती कुठे गेली माझी मुलगी. आणि फोन पण घरातच ठेवून गेली आहे ती. काय बोलायचं आता. या मुलीचं तर आता लग्न झाले, तरी पण पोरकटपणा काही गेला नाही तिचा. एवढ्या रात्री एकटीनं बाहेर जाणं चांगलं आहे का? किती चुकीची गोष्ट आहे ही. समीर बाळा, जा, जाऊन तिला गल्लीत शोधून ये. हो आई. समीर बाहेर जाणारच असतो तेवढ्यात तिथे तारा येते. तारा, तू आलीस बाळ. अगं कुठे गेली होतीस तू? असं न सांगता कोणी कुठे जातं का? ते पण एवढ्या रात्रीचं. तुमच्या सगळ्यांच्या वागण्यामुळेच मी बाहेर गेली होती. अगं जेव्हापासून मी या घरी आली आहे तेव्हापासून मला खूपच फरक वाटतंय. काय? अगं हे तू काय बोलतीयस तारा? असं काहीच नाहीये. अगं आजचीच गोष्ट घे नाही. ज्यावेळी सगळेजण रिनोव्हेशनबद्दल बोलत होते त्यावेळी मी तुम्हा लोकांना एक आयडिया दिली होती. त्यावेळी दादानी मला काय उत्तर दिलं की मला त्याबद्दल काहीच नाही बोललं पाहिजे, कारण मी आता इथे नाही राहत. का दादा? हे घर माझं नाही आहे का आता? उफ हो तारा, अगं मी त्या इंटेन्शनने बोललोच नव्हतो. मी तर असंच बोललो होतो ग. तुम्ही तर असंच बोलून गेला, पण मला त्या गोष्टीचं खूपच वाईट वाटलं. त्या दिवशी पण तुम्ही मला विचारलं होतं की मी आता या घरात किती दिवस राहणार आहे. आपल्या माणसाला असं कोणी विचारतं का कधी? तुम्ही लोकांनी तर माझी रूम पण त्या गोलूला दिली. त्यावेळी मी बोलले की जाऊ दे, लहान मुलगा आहे. पण या घरात मला तर आई आराम पण करू देत नाहीये. बोलतीये की वहिनीला वाईट वाटेल. म्हणजे यार हे घर माझं नाहीच आहे, कुणाचं तरी वेगळ्याचंच वाटतंय मला. मी इथे फक्त काही दिवसांसाठीच आली आहे, पण तुम्ही लोकांनी तर मला अगदी परकच करून टाकले. हे बघ तारा, तुला कोणी परक केलेलं नाहीये. तू खूप छोट्या गोष्टींना मोठं करत चाललीयस आणि मनाला लावून घेतीयस. हो तारा, रुचिका अगदी बरोबर बोलतीये. आणि त्या दिवशी पण मला तुला ते विचारण्याचं तसं इंटेन्शनच नव्हतं. उलट मला तर खूपच आनंद झालाय की तू इथे राहायला आलीयस. म्हणून सांगतोय तुला, असे वाईट विचार तू मनात नको आणूस. हो तारा बेटा, अगं हे घर तुझं होतं आहे आणि नेहमीच राहणार. तू कशाला स्वतःला परक समजतीयस? आणि मी ही गोष्ट तुला याआधी पण बोललीये. आयुष्यात असं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना मनाला लावून घेशील तर आयुष्य जगणं तुला किती अवघड होऊन जाईल. तशी गोष्ट नाही आहे आई, पण काही गोष्टींना मी जाणून बुजून पण सोडून नाही देऊ शकत. अगं माझी बाळ, आता जाऊ दे ना. किती चिडणार आहेस अजून? हो ना तारा, अगं लग्नाआधी पण मी तुझ्याबरोबर किती चेष्टा करायचो, पण त्यावेळी तुला काहीच फरक पडत नव्हता. पण आता तू छोट्या छोट्या गोष्टींना किती मोठं करतीयस. सगळी नाटकी आहे तिची, दुसऱ्याचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी. बरं चल आता आतमध्ये, आपण सगळे मिळून जेवण करू. मग तारा सगळ्यांबरोबर बसून जेवण करते आणि ती सगळेच जण तिच्याशी खूपच चांगल्या पद्धतीने वागतात. त्यामुळे ती तिचा राग विसरून जाते. मग दुसऱ्या दिवशी, अरे काय हे कार्तिक, आत्ता फोन केला आहेस तू मला? जेव्हापासून गेला आहेस तेव्हापासून तू मला फक्त एकदाच कॉल केला आहेस. मी जिवंत आहे की मेली आहे याचा काही फरक पडतो की नाही तुला? हे बघ तारा, या असल्या फालतूच्या गोष्टी माझ्याबरोबर नको बोलूस. मी तुला हे सांगायला कॉल केलाय की आम्हाला इकडे गावाकडे अजून 3 ते 4 दिवस लागतील. त्यानंतरच येऊ आम्ही. आणि मग तू पण त्यानंतरच ये तिकडे. पण तोपर्यंत तू तुझ्या माहेरीच राहा. अच्छा बाबा ठीक आहे, थांबेल मी तोपर्यंत इकडेच. तिकडे वातावरण कसं आहे? व्हिडिओ कॉल कर ना मला. कार्तिक, हॅलो कार्तिक, हे काय आता? याने तर फोनच ठेवून दिला. या माणसाकडे तर माझ्याशी बोलायला पण वेळ नाहीये. माझं तर नशीबच खराब आहे. तेवढ्यात तिथे विद्या येते. अगं तारा, जावई बापू खरंच कामात व्यस्त असतील, म्हणूनच ते तुझ्याशी नाही बोलू शकले. जाऊ दे, एवढा राग नको मानून घेऊस. हे बघ, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा गाजरचा हलवा बनवलाय. तुला खूपच आवडतो ना? अरे वा, थँक्यू सो मच आई. हा हलवा तर मी सगळ्याच खाऊन टाकेल. वेडी कुठली. मग रात्री जेव्हा रुचिका आणि समळ झोपायला जातात त्यावेळी गोलू झोपेतून उठून त्यांच्याजवळ येतो. अरे गोलू बेटा, तू एवढ्या रात्री आमच्या रूममध्ये काय करतोयस? काय झालं तुला?
हो गोलू, ये माझ्याजवळ. सांग काय झालं तुला. आई बाबा, आत्तूच्या रूममधून खूपच आवाज येतोय. त्यामुळे मला झोपच येत नाहीये. म्हणून मी इकडे आलो. आणि आता मी तुमच्याजवळच झोपेल. सकाळी पण लवकर उठायचे ना मला. फुटबॉल मॅच आहे माझी. ठीक आहे बेटा, इथेच झोपून घेतो. रुचिका आणि समरला आता खूपच राग येतो आणि ती दोघं जण गोलूला झोपून ताराच्या रूममध्ये जातात आणि रुचिका ताराला न विचारताच तिच्या रूममधला टीव्ही बंद करून टाकते. अहो काय झालं वहिनी, तुम्ही टीव्ही का बंद केला? किती मस्त सीन चालू होता. हे सगळं काय तारा, तू काय तुझी अक्कल तुझ्या सासरीच ठेवून आली आहेस का? म्हणजे अगं रात्रीच्या वेळी 1 वाजता एवढ्या मोठ्या आवाजात टीव्ही कोण बघतं? तुला तर माहितीच आहे, गोलूची रूम तुझ्या साईडलाच आहे आणि टीव्हीच्या आवाजामुळे त्याची झोपमोड होऊ शकते. याचा तू विचार तरी केलायस का? सॉरी वहिनी. अगं काय सॉरी तारा, जर आता तुला ओरडलं तर तू परत गायब होऊन जाशील. हे बघ तारा, तू आता मोठी झाली आहेस, त्यामुळे असं लहान मुलांसारखं वागायचं सोडून दे. लग्न करून माहेरी आली आहेस तर जरा नीट राहा आणि जरा दुसऱ्यांचा पण विचार कर. या घरात तू काही एकटीच नाही राहत, आम्ही पण राहतो इथे. अरे हिला काय आहे, ही तर उठेल महाराणीसारखं निवांत, पण सकाळ सकाळी तर आपल्यालाच उठावं लागतं ना. हे बघ तारा, जोपर्यंत तू इथे या घरात आहेस तोपर्यंत रात्रीच्या वेळी टीव्ही अजिबात नको लावूस. चल समीर. मग ती दोघे जण तिथून निघून जातात. हे करू नको आणि ते करू नको. मी काय एवढ्या पण मोठ्या आवाजात टीव्ही नव्हते बघत. मला चांगलंच माहिती आहे की साईडच्या रूममध्ये गोलू झोपलाय आणि गोलूची झोप माझ्या टीव्हीमुळे नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी कारणामुळे मोडली आहे आणि तो वेडा मुलगा माझ्यावर आरोप करतोय. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी गोलू खेळत असतो त्यावेळी तारा त्याच्याजवळ जाते. तू तर फक्त खेळतच बस गोलू. अरे जेव्हापासून मी इथे आली तेव्हापासून मी तुझ्या हातात एक पुस्तक पण नाही पाहिलं. अगं काय तू आत्तू, करेल ना मी अभ्यास. तू टेन्शन नको घेऊस. पण आत्तू, तू आमच्या घरी का आली आहेस? काय बोलला तू? काय निर्लज्ज मुलगा आहे. अरे हे माझं घर काय असतं? हे घर आपलं आहे. जेवढं तुझं आहे तेवढंच माझं पण आहे. समजलं की नाही? नाही, हे घर माझं आहे, तुझं नाही. गोलू, हे घर माझं पण आहे. नाही नाही नाही, हे घर फक्त माझं आहे. अरे काय झालं तुम्हा दोघांना? बघ नाही, तुमचा हा लाडका नातू काय बोलतोय. आतापासूनच माझं घर आणि तुझं घर करतोय. आता त्याला समजायला पाहिजे ना की हे घर जेवढं त्याचं आहे तेवढंच माझं पण आहे. अगं सोड ना तारा, तू काय त्याच्याबरोबर वाद घालत बसलीयस? तो आता छोटा आहे, त्याला कुठे असणार आहे एवढी समज? अगं सगळं समजतं त्याला आई, आणि त्याला जर आत्ताच नाही थांबवलं तर पुढे जाऊन तो अजून बिघडेल. अगं तुला आणि तुझ्या मुलाला तर याच्या चुका काहीच दिसत नाहीत. फक्त लाड करून बिघडून ठेवला आहे याला तुम्ही. तेवढ्यात तिथे रुचिका आणि समीर येतात. तारा, आमच्या पाठीमागे काय बोलतीयस हे तू? आता तू आम्हाला शिकवणार का की लहान मुलांवरती कसं लक्ष द्यायचं असतं ते? अहो वहिनी, मी काय असं चुकीचं बोललीये? हा गोलू आत्तापासूनच माझं घर करतोय, पण त्याला पण समजायला पाहिजे ना की माझं घर बोलण्यामागे स्वार्थ आहे आणि तेच आपलं घर म्हणण्याच्या मागे आपुलकी आणि प्रेम आहे. तुला नाही वाटत तारा की तू प्रत्येक गोष्ट रब्बरसारखी खेचत चालली आहेस? अगं माझा मुलगा अजून लहान आहे, त्याला कुठे असणारी एवढी समज? पण तू तर मोठी आहेस ना, तू का समजून घेत नाहीस मग? लहान लहान म्हणूनच तुम्ही त्याच्या चुका पाठीशी घालताय, पण तुम्ही लोकांनी त्याला सुधारलं पाहिजे. बस तारा, खूप झालं आता. मी तुझा मोठा भाऊ आहे आणि एका मुलाचा बाप पण आहे, त्यामुळे तू मला नको शिकूस. आमच्या मुलाचं मी आणि त्याची आई बघून घेईल. तू तुझा संसार बघ. आजकाल जरा जास्तच बोलायला लागली आहेस तू. नाहीतर काय, माहेरी आली आहे तर जरा गपचूप राहावं. पण नाही, हिला रोज उठून काही ना काहीतरी करायचंच असतं. ठीक आहे, तुम्हा लोकांना हेच वाटतं ना की मी जरा जास्तच बोलायला लागली आहे,
तर यापुढे मी या घरामध्ये आता कधीच नाही येणार. तुम्हाला तर प्रत्येक सिच्युएशनमध्ये मीच चुकीची दिसते. ठीक आहे. अगं पण तारा, थांब तारा. नाही आई, जाऊ दे मला. रागामध्ये तारा आपलं सामान पॅक करायला लागते. तारा बेटा, अगं माझं ऐकून तरी घे. थांब तारा. नको आई, तू फक्त तुझा मुलगा आणि तुझा नातूच बघ. चालले मी आता या घरातून. आणि धन्यवाद. लग्नानंतर ठीक 2 महिन्यातच तुम्ही लोकांनी मला माझी या घरातली जागा दाखवली. पण आता मी यापुढे या घरात कधीच नाही येणार. राहा आता या घरात निवांत. अगं पण तारा, जाऊ दे आई तिला. फिरून परत इथेच येणार आहे. तिला तर फक्त रागामध्ये घर सोडायला येतं. दुसरं काय करते ही? नाहीतर काय. अगं पण तारा, तू कुठे चालली आहेस? तुझ्या सासरचे लोक पण अजून आले नाही आहेत. मी माझी मैत्रीण रिचाकडे जाऊन थांबेल आणि माझ्या सासरची लोक पण उद्या नाही तर परवापर्यंत येऊन जातील. पण मी आता या घरात 1 मिनिट पण नाही थांबणार. आणि हो आई, प्लीज, तुला माझी शपथ आहे, तिकडे मला घ्यायला येऊ नकोस. जाते मी आता. एवढं बोलून तारा आपलं माहेर सोडून निघून जाते आणि रिचाकडे येऊन तिला सगळं सांगते. रिचाचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नसतं आणि ती तिच्या आईबरोबर राहत असते. आणि मग हे सगळं झालं रिचा, आणि त्यामुळेच मी इकडे तुझ्यापाशी निघून आले. काय यार तारा, कसली लोक आहेत ती? हो ना रिचा, लग्नानंतर सगळंच बदललंय बघ. माझं घर माझं वाटतच नाहीये. आईचं माझ्यावरचं प्रेम, दादा, वहिनी आणि गोलू सगळेच बदललेत. तुझं ऐकून तर मला आता टेन्शनच आले. लग्नच करायला नको असं वाटते. अगं नाही रिचा, माझ्याबरोबर झाला याचा अर्थ असं थोडी ना आहे की हे सगळं तुझ्याबरोबर पण व्हायला पाहिजे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की तू ज्याच्याबरोबर पण लग्न करशील त्याचे आणि त्याच्या घरच्यांचे विचार चांगले असतील. आणि बाकी म्हटले तर तुझी आई माझ्या आईसारखी बिलकुल पण नाही आहे. ती खूप समजून घेते तुला आणि तुझ्या आईचे विचार जमान्याबरोबर बदलत चाललेत. हो तारा, हे तू अगदी खरं बोललीस. मी तर आता माझ्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांचे विचार नाही बदलू शकत. पण तुझ्याकडे अजून पण चान्स आहे. नीट बघूनच लग्न कर. जाऊ दे, मी तुला आता फक्त एवढंच बोलेन, मला इथे प्लीज राहू दे. जेव्हा माझ्या सासरची लोक गावावरून येतील त्या दिवशी मी निघून जाईल इथून. पण प्लीज रिचा, तोपर्यंत प्लीज मला इथे राहू दे. अगं तू काही वेडी झाली आहेस का? हे काय बोलतीयस तू? तुला इथे जेवढे दिवस राहायचं आहे तेवढे दिवस निवांत राहा. वेडी कुठली? थँक्यू सो मच रिचा. अगं काय तू पण, राहा निवांत. मग तारा आता रिचाकडेच राहते. आणि मग 2 दिवसानंतर तिच्या सासरचे लोक पण येऊन जातात आणि मग ती तिच्या सासरी जायला निघते. पण सासरी पोहोचल्यावर पूनम तिच्यावर खूपच ओरडते. तारा, हे सगळं करताना तुला लाज कशी नाही वाटली? अहो आई, हे तुम्ही काय बोलताय? काय केलंय मी असं? एवढं सगळं करून आली आणि वर तोंड करून मलाच विचारती की मी काय केलं? अहो आई, मला खरंच नाही माहीत की तुम्ही कशाबद्दल बोलताय. तारा आता खूपच घाबरून जाते. यापुढे आता काय होईल जाणून घेण्यासाठी पुढचा भाग बघायला नका विसरू. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.